खेळताना लहान मुलांकडे लक्ष देणं किती आवश्यक असतं ते नागपुरातील 2 घटनांमुळे परत एकदा अधोरेखित झालंय। पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष होणं किती धोकादायक ठरू शकतं हे सांगणारा हा रिपोर्ट। टोकदार खिळ्याशी खेळणं 7 वर्षीय हिमांशु क्षीरसागरच्या चांगलंच अंगाशी आलं होतं। गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात बोपेश्वर गावातला हिमांशु 4 इंचाच्या टोकदार खिळ्यानं दात कोरत होता। दात कोरता कोरता त्याला झोप लागली आणि तो खिळा नकळत हिमांशुच्या पोटात गेला। खिळा पोटात गेल्याचं समजताच त्याच्या पालकांनी त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। मात्र प्रकरणाचं गांभीर्य पाहून हिमांशुला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं। हिमांशुवर उपचार करण्याआधी खिळा कसा काढायचा याचं प्रात्यक्षिक डॉक्टरांनी केलं। यानंतर विशेष उपकरणांच्या आधारे पोटात अडकलेला खिळा अलगद बाहेर काढण्यात आला। दुकानामध्ये गेलतो, यानं खिळा तोंडामध्ये पकडला होता, टीव्ही पाहत होता। तर मग यानं टीव्ही पाहता पाहता याला झोप लागली असेल तर तो अंदर गेला। त्यानंच सांगितलं मग खिळा अंदर गेला म्हणून। त्यानंतर त्यानं मम्मीला सांगितलं आणि मोठा बाबूजीला आणि काकाजीला, तर त्यांना विरशी भाटाला नेला, एक्सरे वगैरे काढला, तिथं खिळा दिसला। मी शेखरायला गेला, मग टीव्ही तर मला झोप लागली आणि तोंडाने तर माझ्या पोटात गेला। मग का नाही बेरिशी म्हणे गेलो, तेथून ते झेरॉक्स काढला, मग येते आणला। अशीच काहीशी घटना मोर्शी तालुक्याच्या बऱ्हाणपूर गावातल्या परी भोंडे बाबतही घडली। 3 वर्षांच्या या चिमुरडीनं घड्याळामध्ये वापरली जाणारी बॅटरीच गिळली। हिमांशुवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच परीवरही उपचार केले होते। हे डॉक्टर हिमांशु आणि परीसाठी देवदूत ठरले। जो खिळा होता तो छोट्या आतड्याच्या खूप खालच्या साईडला उतरून बसलेला होता। तो आम्ही तो तत्पुरता तिथून पकडला आणि पोटामध्ये आणला। दोन्ही टोक त्याचे टोकदार होते, अंकुचीदार होते, त्यामुळे आतडी फाटण्याचा, तिथून ब्लिडिंग होण्याचा, परफोरेशनचा आणि पोट फुगण्याचा, बाकीचे त्रास होण्याचा धोका त्यात जास्त होता। त्याच्यासारखाच एक खिळा बाहेर ठेवून त्याच्यावर प्रॅक्टिस करून बघितलं की कुठून पकडायचं आहे, कसं काढायचं आहे। बटन बॅटरी सगळ्यात घातक असते, ती लवकरात लवकर काढली पाहिजे। त्याच्यामधलं ऍसिड जे असतं त्याने आतड्याला मधून लवकरच डॅमेज होतो, लवकर अल्सर बनतात आणि फिस्टुला सुद्धा बनू शकतो। त्यामुळे हे सगळे कॉम्प्लिकेशनची सुरुवात झाली होती ऑलरेडी। मग ते पण आम्ही रॉथनेटच्या मदतीने आणि व्यवस्थित पोटातून बाहेर काढलं। टोकदार खिळा असो किंवा मग घड्याळाची बॅटरी, या दोन्ही गोष्टी या लहान यांच्या जीवावर बेतल्या असत्या। त्यांच्या पोटाला, आतड्यांना किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाला इजा झाली असती या विचारानंच अंगाचा थरकाप उडतो। डॉक्टरांनी आपलं कौशल्य पणाला लावत त्यांच्यावर यशस्वी उपचार केले। तरीही आपली मुलं काय करतात याकडे लक्ष देण्याची जबाबदारी सर्वस्वी पालकांची आहे। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।